नमस्कार, वर्षा टेलर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रफल स्लीव कटिंग करणार आहे. मी त्यासाठी अस्तरची अशी नॉर्मली स्लीव कटिंग केली आहे. त्याची उंची 5 इंच ठेवली आहे आणि रुंदी 9.5 इंच ठेवली आहे. दंड तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. ही आपण अस्तरची बाही कट केली आहे आणि ब्लाऊजचा कपडा मी असा चौकोनी घेतला. त्याची रुंदी 9.5 इंच ठेवली आहे. ही 9.5 आणि उंची मी 15 इंच ठेवली आहे. इथं मी 9 इंचाला आतमध्ये अर्धा इंच आतमध्ये घेतलं आहे. 4 इंच वर मार्किंग केली आणि असा गोल शेप आपल्याला कट करायचा आहे ह्या पद्धतीनं. चला आता आपण हा कपड्यावर बघू. तर हे बघा, इथं मी बाहीची उंची 5 इंच आणि रुंदी 9.5 इंच घेतली आहे. इकडं आपल्या चुन्या येणार आहेत आणि बाही पूर्ण माझी बाही रुंदी 18 इंच आहे. हे बघा, उंची 15 इंच आहे आणि रुंदी आपण जी 4 घेतली त्या डबल 8 इंच येते. हे आपलं ओपन केलेल्या बाहीचं माप आहे. ह्या पद्धतीनं ह्या साईडनं आपण चुन्या घेणार आहे. मी 1-1 इंचाच्या अंतरावर चुन्या घेत आहे आणि चुनी पकडून त्याला पिन लावत आहे. अशा चुन्या तुम्ही वरपर्यंत घेऊ शकता किंवा जेवढी मी दाखवते एवढ्या पण घेऊ शकता. दोन्ही साईडनं आपल्याला 5-6 चुन्या घ्यायच्या आहेत. आणि मी पिना लावून घेत आहे आणि जिथं आपण चुन्या पिना लावून घेतली तिथं पहिला मी शिलाई मारून घेते. ह्या पद्धतीनं आपल्या चुन्या पॅक झालेत. आता आपण बाही अस्तरवर जो आपण अस्तरची बाही कट केली त्याला जोडून घेऊ. मध्ये जिथं कट आहे तिथं आपण पहिला कटला कट जोडून घेतला आणि मधल्या कपड्याच्या पण आपण चुन्या अस्तरवर देणार आहे. हे बघा, आणि इथं चुन्या पकडतो ह्या पद्धतीनं. मी थोड्या छोट्या वर 2 चुन्या घेतल्या आहेत आणि जिथंपर्यंत बाही पुरते तेवढी शिलाई मारून घेतली. सेम दुसऱ्या बाजूला पण सेम तेच करायचं आहे. उलट्या बाजूने चुन्या आतमधल्या साईडला घ्यायच्या आहेत. मी दाखवते याप्रमाणे. राहिलेल्या कपड्यामध्ये माझ्या अर्ध्या इंचाच्या 2 चुन्या बनल्या आहेत. आपलं आतमध्ये अस्तरची बाही आहे आणि वरून आपण ब्लाऊजची बाही ह्या पद्धतीनं अटॅच केली आहे. हा आपल्या शिवल्यानंतरचा लूक आहे. थँक्यू.